नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कसे आहेत सर्व? दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण दिवाळी पार्टी होती, पण ह्यावेळी थोडी लेट पार्टी झाली. कारण आमच्या केनियाचे प्रेसिडेंट ऑफ झाल्यामुळे दिवाळीचे सगळे प्रोग्राम पुढे ढकलण्यात आले. नैरोबीमध्ये दरवर्षी धूमधडाक्यात दिवाळी साजरी केली जाते, जशी इंडियाला करतात. पण ह्यावेळी थोडे प्रोग्राम सगळे पुढे ढकलण्यात आल्यामुळे फायरवर्कही करायला दिलं नव्हतं कोणाला. तसं तर इथे सगळीकडे पार्ट्या असतात दिवाळीच्या, पण आम्ही आलेलो नैरोबीच्या जिमखान्यामध्ये दिवाळी पार्टीला. पार्टी कुठेही असो, धमाल मस्ती ही झालीच पाहिजे. आणि त्यामध्ये श्रियान तुम्ही बघू शकता काय मस्त एन्जॉय केला त्यानं. आणि सगळेजण त्याच्याबरोबर डान्स करत होते. आणि ह्यावेळी DJ ठेवलेला पंजाबी आणि एवढा मस्त DJ वाजत होता, एकदम इंडियाला हवं असं वाटत होतं आम्हाला पार्टी करताना. आम्ही सगळेजण एकत्र आलेलो, सगळे मुलांना घेऊन. आणि ह्यावेळी जिमखान्यामध्ये एक चांगलं काम केलेलं त्या लोकांनी, लहान मुलांना पण प्ले झोन केलेलं छोटंसं, जिथे मुलं खेळू शकतात. आणि एवढी मुलांनी मजा केली. ज्यांना डान्स करायचं होतं डान्स करत होते, ज्यांना प्लेग्राऊंडमध्ये खेळायचं होतं ते खेळतही होते. यावेळी श्रियांनी सगळीकडचे मजे लुटले आहेत. खाण्याचं असो, प्लेग्राऊंड असो किंवा डान्स असो, सगळीकडे त्याने मजा केली आहे. एकदम छोटा असलेल्याचा किती फायदा असतो ना. सगळेजण त्याला घेत होते, त्याचे लाड करत होते आणि त्याच्याबरोबर डान्सही करत होते. अनोळखी लोकांकडे पण जाऊन तो नाचत होता. आणि सगळ्यात मेन म्हणजे जितूने मजा केली. त्याचं ह्यावेळी खाण्यापिण्याकडे काहीच लक्ष नव्हतं. 2-3 तास कंटिन्यू तो नाचतच होता. त्याला तसं पण नाचायला खूप आवडतं. तसं तर महाराष्ट्र मंडळमध्ये कोणताही प्रोग्राम असला तर आम्ही डान्स करतच असतो. पण ह्यावेळी लाईव्ह डीजेवरती खूप महिन्याने, जवळजवळ वर्षाने आम्ही डान्स केला आणि खूप मज्जा आली आम्हाला. इकडचे प्रेसिडेंट ऑफ झाल्यामुळे आम्हाला स्वप्नातही वाटलं नव्हतं की दिवाळी पार्टी होईल की नाही. कारण प्रत्येकाच्या घरोघरी जसे प्रत्येक मुलं कंपाऊंडमध्येही फायरवर्क करतात, तेही करायला अलाउड नव्हतं. आणि मग थोडे दिवस गेल्याच्या नंतर सगळ्यांना दिवाळी पार्टी म्हणा, फायरवर्क म्हणा, सगळ्यांना करायला अलाउड केलं. तुम्ही पण मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला असं लाईव्ह डीजेवरती डान्स करायला आवडतं का? कारण मला तर खूप आवडलं आणि खूप एन्जॉय केला मी. खरंच ना, इंडियापासून हजारो किलोमीटर लांब असलो तरीसुद्धा आम्हाला नैरोबीमध्ये इंडियाची वाईब्स घ्यायला भेटते अशी कधी कधी. आणि तुम्हाला तर एक गोष्ट सांगायची राहूनच गेली. आपली जेवढी इंडियाची बॉलिवूड सॉन्ग आहेत ना हिंदी, ती इकडच्या केनियन लोकांना एवढी आवडतात. ते लोक खूप डान्स करतात त्या गाण्यावरती. आणि खूप केनियन लोक पण डान्स करत होती आमच्यासोबत. जायचा टाईम झाला तरी पण जितू आणि जियांचा डान्स संपतच नव्हता. अशा प्रकारे आम्ही यावर्षी धूमधडाक्यात दिवाळी साजरी केली. तुम्हाला माझा व्लॉग आवडला तर नक्की कमेंट करा, लाईक करा. आणि तुम्ही कुठून माझा व्लॉग बघता नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.